सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे नित्य राजोपचार दर्शनासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गणेशाय नमः. करवीर महात्म्य अध्याय 4. मागच्या अध्यायात आपण बघितलं की सुद्युम्नाला दोनही काशीमध्ये निवास करता येऊ नये असं काहीतरी कर म्हणून नारायणांनी नारद मुनींना सांगितलं. त्यावेळेला हे कार्य कसं करावं, कारण कुठल्याही कारणाशिवाय जर अगस्त्य महर्षींना आपण काशी सोडण्यासाठी भाग पाडलं तर कदाचित ते आपल्याला शाप देऊ शकतील असा विचार करत महर्षी नारद विंध्य पर्वताजवळ येऊन बघ अतिशय रम्य सुंदर अशा त्या विंध्य पर्वताजवळ आल्यानंतर तो विंध्य पर्वत साक्षात मूर्तिरूप धारण करून पुरुषाकृती धारण करून महर्षी देवर्षी नारदांच्या समोर आला. त्यानं मधु आज्य आणि अक्षता दुर्वांनी त्याचबरोबर तिल कुशा या सगळ्यांनी नारद मुनींची पूजा केली. अर्घ्य पाद्य आचमन सगळं देऊन जणू षोडशोपचार पूजा मुनींची केली. आणि त्यांना तो म्हणाला की या सर्व पर्वतांमध्ये पृथ्वीवरती जे काही पर्वत आहेत त्या सगळ्या पर्वतांबरोबर मेरूपेक्षाही सुद्धा माझं महात्म्य आहे. हेमकूट त्रिकूट हे सगळे कूट नावातच ज्यांच्या कूट आहे हे काय पृथ्वीला धारण करणार. पण देवर्षी आपण खरं सांगा, माझ्या इतकी पृथ्वी धारण करण्याची योग्यता या कुठल्या तरी पर्वताची आहे का. खरं तर मी या सगळ्या पर्वतांमध्ये जो श्रेष्ठ मानला जातो त्या मेरू पर्वतापेक्षाही श्रेष्ठ आहे. माझ्या इतकी शक्ती कोणाजवळ नाही. मी पण स्वमुखानं माझी स्तुती कशाला करू. तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्हीच खरं काय ते सांगा. हे ऐकल्यानंतर नारद मुनींनी किंचित निश्वास वगैरे टाकत या विंध्य पर्वताला सांगितलं, तू म्हणतोस ते खरं आहे, पण या सगळ्यांच्या पुढं हा मेरू पर्वत कायमच तुला कमी लेखत असतो. कायमच तुझ्याबद्दल तू त्याच्यापेक्षा त्याच्या योग्यतेचा नाहीस असं कायमच तुला क्षुद्र लेखून हिणवत असतो. मी कशाला तुमच्या दोघांमध्ये हे बोलून दाखवावा आणि वाद वाढवावा म्हणून मी आजवर कधी तुला बोललो नाही. पण विंध्या तू बलाढ्य असलास तरी मेरू पर्वत पदोपदी तुझा अपमान करतो. हे ऐकल्यानंतर मात्र विंध्याचा राग अनावर झाला आणि त्यानं स्वतःचा आकार वाढवायला सुरुवात केली. त्यानं स्वतःचा आकार इथंपर्यंत वाढवला की सूर्याच्या रथाला प्रवास करायला अडथळा व्हायला लागला. सूर्याच्या रथाचा सारथी असणारा अरुण, त्या अरुणानं सांगितलं की आपण आपल्या मार्गक्रमण करू शकत नाही कारण विंध्य पर्वताचा अडथळा आला आहे. त्यामुळे दक्षिणेमध्ये रात्र निर्माण झाली आणि उत्तरेमध्ये अखंड दिवसच व्हायला लागला. सूर्याच्या गतीमुळे होणारे प्रातःकाल, माध्यान्हकाल, सायंकाल, रात्र अशी कुठलीच काल निर्माण होईनात. त्यामुळे त्या वेळेला होणारी देवकृत्य होईनात आणि एकूणच सगळं पृथ्वीचक्र सृष्टीचक्र जणू थांबून राहिल्याप्रमाणे झालं. देवकार्य थांबल्यामुळं देवांना मिळायच्या आहुती बंद झाल्या. लोकांचा सगळा दिनक्रम विस्कळीत झाला. देवकृत्य बंद पडल्यामुळं देवांच्यामध्ये सुद्धा खळबळ माजली आणि या सगळ्या देवांनी जाऊन शेवटी ब्रह्मदेवाचा आसरा घेतला आणि ब्रह्मदेवाची स्तुती करून ते म्हणतात, नमो हिरण्यगर्भाय ब्रह्मणे ब्रह्मरूपिणे अविज्ञात स्वरूपाय कैवल्यामृताय च. म्हणजे हे हिरण्यगर्भ ब्रह्मा, आम्ही तुला शरण आहोत असं म्हणून ब्रह्मदेवांची स्तुती करून त्यांना ब्रह्मदेवांना वंदन केलं आणि आपल्यावरती जी काही अवस्था ओढवली ती सगळी सांगितली. ब्रह्मदेवांनी वरदान देण्यासाठी म्हणून या सगळ्यांना सांगितलं की जे हवं ते मागा, आम्ही तुमची सगळी इच्छा पूर्ण करेन. त्यावेळेला ब्रह्मदेवाने उपाय सुचवला. सगळी अवस्था ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाने उपाय सुचवला की तुम्हाला जर या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल तर साक्षात विश्वेश्वराच्या वाराणसीमध्ये महर्षी अगस्ती निवास करतायत. त्या अगस्तींची तुम्ही जर स्तुती केली, त्या अगस्तींकडे जर तुम्ही उपाय मागितला तर ते कदाचित यातून मार्ग काढून देतील. कारण विंध्य पर्वत हा त्यांचा शिष्य आहे, ज्यांनी क्षणामध्ये वातापी बलांना भक्षण केलं असे महर्षी अगस्ती महापराक्रमी आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला नक्कीच या संकटातून सोडवतील असं म्हणून ब्रह्मदेवांनी देवांना अगस्त्य महर्षींची दर्शनाची आज्ञा केली. या ठिकाणी करवीर महात्म्यातला हा 4था अध्याय संपूर्ण झाला. जय जगदंब उदयोस्तु. श्री आदिदेवी रेणुके
तू तुके श्री आदिदेवी रेणुके भवानी ग पाव मला तू तुके संसार घोर खवळलो त्रिविध भवतापाने पोळलो संसार घोर खवळलो त्रिविध भवतापाने पोळलो षड्वैर्यानी गांजलो दुःख प्रारब्धजन्य भोगलो षड्वैरानी गांजलो दुःख प्रारब्धजन्य भोगलो त्राहि मां पाहि त्र्यंबके भवानी ग पावमला तू तुके श्री आदिदेवी रेणुके भवानी ग पाव मला तू तुके परधन परदारावरी ध्यास सायासे मी मनी धरी परधन परदारावरी ध्यास सायासे मी मनी धरी वैभवा भोगी परोपरी विषयमय वृत्ती बाह्य अंतरी वैभव भोगी परोपरी विषयमय वृत्ती बाह्य अंतरी मी माझे मानुनी सुखे भवानी